नमस्ते. आता जो हा सिव्हिल मध्ये कारभार चाललाय तो हा आता कालचा झालेला प्रकरण आहे. हा वेळोवेळी असा यांचा बोंगस कारभार चाललेला आहे आणि इतका म्हणजे निष्काळजीपणा आहे ना ह्यांचा आणि हलगर्जीपणा. हे जे त्यांचे कामगार आहेत, सिक्युरिटी आहेत, हे अगदी मनमानी कारभार करतात. हे आता पहिलंच नाही, मी गेल्या वर्षी सुद्धा आंदोलन ह्यांच्या संदर्भात केलं होतं. पेशंटची काळजी घेत नाहीत, साफसफाई नाही, इतकं घाण असते त्या वॉर्डमध्ये, इतकं म्हणजे पगार घेतात पण नुसतं ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ही घोळक्यानं बसलेली असते, ती फोनवर यांची बोलणी चाललेली असते ती. अरे तुम्ही माणसं कशासाठी येत आहेत ह्या सरकारी हॉस्पिटलमध्ये? महागाई एवढी वाढली, सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालंय, खाजगी दवाखाना त्यांना परवडत नाहीत म्हणून लोक सिव्हिल मध्ये येतात. तर सिव्हिल मध्ये काय होतंय, ह्या कारभार कधी थांबणार आहे? याच्याकडे सर्जनचं सुद्धा काम आहे की बाबा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही प्रत्येक वॉर्ड मध्ये फिरलं पाहिजे. तुम्ही काय म्हणताय, मी माझं काम बघणार का, इकडे लक्ष देणार, काय करणार? तुम्ही तुमचं काम सांभाळलंच पाहिजे आणि एक तरी चक्कर दिवसातून वॉर्ड मध्ये एका दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वॉर्ड मध्ये अशी टाकली पाहिजे. तुमचे कामगार काय करतात काय नाही ते वॉर्ड बाय काय करतात, मावशा काय करतात, लोकांना सांगतात की तुम्ही तुमच्या पेशंटला न्या, स्ट्रेचर आणा, त्याच्यावर बसवा, तुम्ही ढकलून न्या. अरे मग तुम्ही पगार कशाचा घेता? तुम्हाला सरकारनं इथं नेमलंय, कशासाठी नेमलंय? जनतेसाठी नेमलेलं आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे नीटनेटकं लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं बाबा औषध पाणी काय असेल ती काळजी घेतली पाहिजे. आता मी परवा सुद्धा एका पेशंटला बघायला गेलो तर इतके ते वॉर्ड घाण होतं की थांबू वाटत नाही. स्वच्छता ठेवा ना तुम्ही. सरकारी आहे ठीक आहे, रोजच्या हजारोनं लोक येतात, पण तरी सुद्धा त्यातली त्यात तुम्ही लक्ष हॉस्पिटलकडे दिलं पाहिजे. आता हा आज बाहेरचा परिसर नीट दिसतोय. तुम्ही गेल्या आठवड्यात बघितलं असतं तर कचऱ्याचे ढीक, नुसत्या घाणी घाणी, इतकं साम्राज्य असं चाललेलं आहे, इथं काय बोलायला नको. आणि आता जे कालचं झालेलं आहे प्रकरण, त्याच्यावरती त्यांना निलंबित न करता बरखास्त करून टाकलं पाहिजे ह्याच्यावरनं, की पुन्हा असं घडलं नाही पाहिजे आणि ते परत कुणाची अशी हिंमतही झाली नाही पाहिजे की हे इकडं कोण लक्ष द्यायला नाही आणि पेशंटचे नातेवाईक काय बघत नाही. नातेवाईकांनी सुद्धा आपलं बाबा कोण पेशंट आहे काय त्याचा चेहरा बघितल्याशिवाय पुढे घेऊन जाऊ नये. तुम्ही लगेच सह्या करा म्हटलं की सह्या करताय की घेऊन जाताय, असं नातेवाईकांनी सुद्धा नाही केलं पाहिजे. आणि करणाऱ्यांनी जे दवाखान्यात येते त्यांनी सुद्धा शुद्धीत असलं पाहिजे काम करताना. त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाहीये, ती कशी आहे, ती शुद्धीत आहेत का, काय करू नयेत, अजून नोकरीवरती कशी आहेत, हे सगळं त्यांच्यावरती लक्ष देण्यात आलं पाहिजे. आज हा जो कारभार झालाय हा काय साधा झालाय का? सर्वसामान्यांना ह्यात भरकटले जातात ना, भरडलं चिरडलं जाते, ह्यांचा कोण आवाज उठवणार? आज जर इथंच कुठल्या व्हीआयपी लोकांचं मोठ्यांचं असतं, कसं लगेच आवाज उठला असता, सगळी जनता गोळा झाली असती. तर सर्वसामान्यांना सुद्धा तुम्ही न्याय द्या, लक्ष द्या त्यांच्याकडं आणि त्या व्यक्तीला बरखास्त करून टाका. पुन्हा असं कुठेही त्याला काम लागलं नाही पाहिजे, असं तुम्ही करावं असं मला वाटतंय.